महाराष्ट्र पुणे इथून उपस्थित आपल्याला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक श्री कदम सर, श्री गावडे सर व श्रीमती परमाडी मॅडम यांचं मी इथं स्वागत करतो। 5 दिवसीय या चर्चासत्रामध्ये आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न केला। आपण त्या काही घेतल्या आणि त्या घेतलेल्या गोष्टी आपण आपल्या वर्गामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू। प्रत्येक शिक्षक हा कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण संदर्भ म्हणून मी देत आहोत। संदर्भ आहे स्वर्गीय बाबा आमटे यांच्या कवितेतील शातल्या शिळात प्राण जागविता आला, पांगड्या मुलीत जिद्द जखमातून ज्वाला, आंधळेच अंतराळ आढळेन धारा, त्यात एक तेजाचा बांधला निवारा, अश्रूंच्या बंडांचा गरजेला इशारा, थांबला सूर्यकटी थांबली नधारा। आणि आपण शिक्षक हा असा असतो जो कधीही थांबत नाही आणि प्रदीर्घ अशा त्याच्या प्रवासामध्ये त्याला अनेक प्रकारचे प्रश्न त्याच्या मनामध्ये सदैव निर्माण होत असतो आणि या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तो सदैव कार्य करत असतो। आणि आम्ही निश्चितच सर सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही आमच्या या संघ प्रदेशामध्ये निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि तुमचे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आम्हाला सदैव अशाच प्रकारे मिळत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करतो। आम्ही सर्वांनी मिळून पूर्णपणाची पाकळी म्हणून आपल्याला काही उपहार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो उपहार आम्ही आपलं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर त्यांना मी आमंत्रित करतो। तर कोणी आपलं जर मनोगत व्यक्त करू इच्छिते तर त्यांनी पुढे यावं। जसं काळपट येते चालेल। प्रशिक्षणात नवीन काही मिळालं तुम्हाला? काळपट म्हणजे काय मिळाले थोडक्यात सांगा। 2 मनोगत आम्हाला ऐकायचे, एक पुरुष मंडळीतून आणि एक महिला मंडळी। येस सर, मी श्री देवरे सरांना मंचावर आमंत्रित करतो। तर कार्यक्रमामध्ये आपण काय घेतलं हे थोडक्यात सांगणार आहे। तत्पूर्वी इथे आलेले जे मार्गदर्शक तज्ञ आहेत, जे पालघर डाएटच्या समन्वयातून आपल्याला 5 दिवसामध्ये लाभले, त्यांचं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो। आणि नवीन शिक्षण धोरण जे आहे, शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की शिक्षण हे मातृभाषेतून दिलं गेलं पाहिजे आणि त्याची सुरुवात ट्रेनिंगपासून झाली असं आपण समजू, कारण मातृभाषेतून ट्रेनिंग मिळाली, बरोबर। हे पहिलं ध्येय आपण इथंच साध्य केलं। त्याच्यानंतर या 5 दिवसामध्ये जे सी वरती जो भर दिला गेला, इंग्रजीचा सी, क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन, त्यानंतर कम्युनिकेटिव्ह नॉलेज, त्यानंतर आपण वेगवेगळे जे स्किल वापरतो, कॉम्पिटन्सीज आहे किंवा जे HPC आहे, होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड, त्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध गोष्टींचा आपण स्तर असतील, 4 स्तर असतील किंवा वेगवेगळ्या बाबी आपण समजून घ्या। दादरा नगर हवेलीमध्ये जेव्हा आपण आपल्या वर्गखंडामध्ये जातो त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीची समस्या वेगवेगळी आहे आणि या 5 दिवसामध्ये आपण हेच शिकलो की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण आहे, त्याला त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आपण कोणते प्रयत्न केले पाहिजे आणि त्यातून एक सुजाण नागरिक येणाऱ्या भविष्यामध्ये चांगला नागरिक कसा घडवता येईल हा प्रयत्न जर आपण केला तर नक्कीच नवीन शैक्षणिक धोरणाचं ध्येय साध्य होईल आणि त्याबद्दल आपण 5 दिवसामध्ये भरपूर गोष्टी आपण शिकलो आणि त्यानंतर सरांबरोबरच आले
मार्गदर्शक आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं. त्या सर्वांचं मराठी माध्यमाचे जे सहाय्यक शिक्षक आहेत बंधू भगिनी यांच्या वतीने आणि संघ प्रशासन दादरा नगर हवेली शिक्षण विभाग, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी या सर्वांच्या वतीने आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. श्री देवरे सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक विचारांचा मनाचा एक स्थायी भाव असतो. भाव जो प्रत्येक मनामध्ये असतो आणि तो भाव किंवा जो स्थायी भाव आहे आणि जो भाव आहे तो भाव पुढे जाऊन कसा संचारी भावामध्ये बदलत जातो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जसजसं ज्ञान आणि कौशल्य अवगत होईल तसतसं जे ॲप्लिकेशन आहे किंवा जे त्याच्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचा तो कशा प्रकारे वापर करतो आणि त्या वापरातून त्यांना तो काय कशा पद्धतीने मिळवतो हे आपण याच दृष्टीनं सदैव प्रयत्न करत राहू. यानंतर मी माननीय महादेव सर यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंचावर उपस्थित आपले तज्ञ मार्गदर्शक आदरणीय मनमाई मॅडम, आदरणीय कदम सर आणि आदरणीय गावडे सर. तर सर आम्हाला प्रशिक्षणाची जी सूचना किंवा जी ऑर्डर मिळाली होती ती होती आमची सेवा अंतर्गत प्रशिक्षण. आपल्याला चांगलं माहिती असेल सेवा अंतर्गत प्रशिक्षण आणि क्षमतावृद्धी प्रशिक्षण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही जो पहिल्या दिवशी होतो सर आमचे विषयानुसार गट केलेले आहेत, वर्ग केलेले आहेत. इंग्रजी विषयांचा वेगळा मास्टर ट्रेनर गुजरात बोर्डमधून येतात. इंग्रजी विषय, सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स असे वेगवेगळे वर्ग करून ते प्रशिक्षण सुरू असतं. परंतु असं तो प्रशासनाचा भाग आहे. आपलं हे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण होणं हे फार महत्त्वाचं होतं. तर आम्ही याच्याबद्दल अजिबात अवेअर नव्हतो बरं. कारण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं फेब्रुवारीपासून तुम्ही देत आहात. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये पूर्ण झालेले आहे. तुम्ही तुमच्या बोलण्यात सांगितलं की महाराष्ट्र पूर्ण करून आम्ही इकडे आलेलो. तर राहिलेलो होतो फक्त आपण. आणि सर मराठी मीडियम हा जो डीएनएस मधला विभाग आहे एकदम म्हणजे एक अंकी शाळा आहे. 7-8 शाळा आहेत माध्यमिक शाळा आणि आम्ही एवढे सर्व शिक्षक आहोत. तर जे महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षण चालत असतं ते आमच्याकडे थोडंसं शेवटी येतं आणि ते सुद्धा तुमच्या माध्यमातूनच येऊ शकतं. तर आम्ही भाग्यवान समजतो. कारण शिक्षण कसं असलं पाहिजे ते आपल्याला मागच्या 5 दिवसात कळलं. एका घरामध्ये मुलगा असतो ज्याचं शिक्षण पूर्ण होऊन जातं आणि त्याचे वडील त्याला सांगतात की तू आता काहीतरी नोकरी शोध, तू नुसता दिवसभर मोबाईल घरात बघत बसतो ते मला चालणार नाही, जा काहीतरी काम शोध आणि मला संध्याकाळी घरी ये, नाही तर घरी येऊ नको. तो जातो काहीतरी काम शोधतो, कुठेतरी एका ठिकाणी कंपनीमध्ये जातो, तिथं त्याला ते मॅनेजर सांगतात की आमच्याकडे वॅकन्सी नाही, तू नंतर ये. असं 10 ठिकाणी जातो, त्याला कुठेच कोणीच काम देत नाही. शेवटी आता अंधार पडतो, एक सर्कसवाला त्याला दिसतो आणि त्या सर्कसच्या मालकाला जाऊन तो सांगतो की मला काहीतरी काम द्या तुम्ही, नाही तर मला वडील घरामध्ये घेणार नाही, मी कमवलं पाहिजे असं काहीतरी त्यांचं म्हणणं आहे. म्हणे तुझं काय शिक्षण झालंय? तर म्हणे मी बीकॉम झालेलं आहे. म्हणे एक काम कर म्हणे, माझ्या सर्कसमध्ये सगळे जे काही जोकर वगैरे आहेत ते सगळं रिकामी जागा आता नाहीये, वॅकन्सीच नाहीये, तर माझ्याकडे एक वाघ कमी आहे, तू वाघ होशील का? म्हणाले बापरे वाघ काही नाही म्हणे, सर्कसमध्ये एक वाघ आहे ऑलरेडी, तुला मी वाघाचं कातडं घालून तिथं पिंजऱ्यामध्ये पाठवेल, तुला फक्त त्या वाघासोबत रोल करायचंय ओरिजिनल वाघ असल्यासारखा. तर म्हणे ठीक आहे म्हणे, आता काय त्याला इलाजच नाही ना, कारण वडिलांनी घरातून हाकलून दिलं. नको वाघाचं कातडं घालून त्या पिंजऱ्यामध्ये जातो आणि जो वाघ असतो त्याच्याजवळ जातो. अरे वाघा वाघा मला खाऊ नको बरं का, कारण ना माझं बीकॉम झालेलं आहे, वाघा वाघा मला खाऊ नको, माझं बीकॉम झालेलं आहे. तेवढ्यात तो वाघ म्हणतो घाबरू नको म्हणे, माझं पण बीकॉम झालेलं आहे. तर शिक्षणातून आपल्याला असे वाघ निर्माण करायचे नाहीये, हेच आपल्याला या प्रशिक्षणातून कळालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपले 5 दिवस कसे हसत खेळत निघून गेले. आता मला वाटतं हा आमचा प्रशिक्षणाचं हे 3रं वर्ष आहे. दरवर्षी आमचं सेवांतर्गत प्रशिक्षण लावलं जातं आणि त्या प्रशिक्षणामध्ये
यावर्षी तुमच्या रूपाने आम्हाला अतिशय महाराष्ट्रातले मार्गदर्शक मिळाले. मी डायटचे प्राचार्य जे आहेत आपले पटेल साहेब, त्यांना सुद्धा काल रिक्वेस्ट केली की सर आपल्या महाराष्ट्रातले मार्गदर्शक जर आले मराठी माध्यमांच्या टीचरसाठी, मी पंड्या सरांना पण त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली होती कि महाराष्ट्र के टीचर्स के लिए महाराष्ट्र के अगर मार्गदर्शक होगा वो बहुत सफल ट्रेनिंग हो सकता है. तर सरांनी पण ती रिक्वेस्ट आपली मान्य केलेली आहे आणि पुढच्या ट्रेनिंग मध्ये, पुढच्या सेवांतर्गत प्रशिक्षणामध्ये नक्कीच ते महाराष्ट्राचे आपल्यासाठी मार्गदर्शक किंवा तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करून देणार आहेत. तर अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा आपले वनमाळी मॅडम, कदम सर आणि गावडे सर यांच्या मनापासून आभारी आहे. कारण ती 3 दिवसांमध्ये त्यांनी आपल्याला विद्यार्थी कसा असायला पाहिजे, शिक्षण व्यवस्था नेमकी कशी आता बदलत चाललेली आहे, ह्या सगळ्या जे काही अपडेट आपल्यापर्यंत दिला आहे, याचा आपल्याला आता नक्कीच आपल्या शाळा उघडण्याचा पहिला दिवस आहे. 9 तारखेला आमच्या शाळा उघडत आहे सर. त्या दिवसापासूनच आम्ही तुम्ही दिलेली जी ज्ञानाची शिदोरी आहे ती आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि पुढच्या आमच्या प्रवासात सुद्धा ती आम्हाला कामाला नक्कीच येणार आहे. एवढे बोलून मी या ठिकाणी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद.